रविवार म्हटलं ना तर भरपूर साऱ्या भाज्या घरामध्ये येतात. तर रात्री त्यांच्या पप्पांना रविवार होता, आठवडी बाजार असतो, तिथून भाज्या आणलेल्या होत्या. म्हटलं सकाळी झाडू मारायच्या अगोदर ना सगळ्या भाजी खाली वतायच्या आणि व्यवस्थित एक नीट करून मग डब्यामध्ये भरून ठेवायच्या. त्याच्याबरोबरच ना ओल्या शेंगा आणि जामून पण आणलेले होते. शेंगा आणि जामून स्वच्छ धुवून घेतलं, डब्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे भरून ठेवल्या आणि त्याच्यानंतर ना झाडू पोछा वगैरे सगळं करून घेतलं. थोडीशी भूक लागल्यासारखी झालेली म्हणून म्हटलं चला चहा आणि खारी खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतरच मग स्वयंपाकाला लागायचं. तर मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर इतकं गरम होत होतं ना, कारण लाईटच सकाळपासून गेलेली होती. म्हटलं चला इतकं बोर होत होतं तर आपण एकने स्वयंपाक वगैरे करून ठेवल्यावर थोडंसं ड्रावर पण एकने घाण झाले होते. भरपूर दिवस झाले साफ केले नव्हते, पण मला थोडंसं पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे बसता येत नव्हतं व्यवस्थित. सुजाला थोडंसं साफ करायला लावलं आणि त्याच्यानंतर मग मी पण थोडंसं एकने जाळ्या वगैरे प्रश्न काढून घेतल्या. आणि शाळेतून आल्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर असं काहीतरी त्यांचा खेळ चालू असतो दिवसभर. त्याच्यानंतर थोडंसं उन्ह खेळत होते म्हणून म्हणलं चला मला पण थोडंसं शिकवा. मला तर काही ते जमलं नाही खेळायला. त्याच्यावर नंतर एकने 4-5 वाजता सकाळी गेलेली लाईट आलेली होती, तर मशीनला अगोदर कपडे वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर म्हटलं एकने थोडंसं एकने डस्ट वगैरे करून घेऊया, कारण एकने धूळ इतकी येऊन जाते ना, त्यामुळे मग रोज रोज पुसावं लागतं. टेबल वगैरे स्वच्छ पुसून घेतला. त्याच्याबरोबरच ना टीव्ही युनिट वगैरे एकने मग सगळं पुसून घेतलं आणि थोडंसं भूक लागल्यासारखी झालेली. तर दुपारच्या वेळेला असं हलकं फुलकं काहीतरी खावंसं वाटतं म्हणून म्हणलं चला चिरमुरं होतं त्याच्यामध्ये ना फरसाणा घालून खाऊया. संध्याकाळच्या वेळेला जास्त काही जेवण नव्हतं, भाकरी बनवायची होती आणि त्याच्याबरोबरच ना मस्त असं गरमागरम पिठलं बनवलेलं होतं. तर जेवण वगैरे करून घेतलं. मी इकडे भांडी आवरत होते, तोपर्यंत ह्या तिघांचा असं काहीतरी एक अभ्यास चालू होता. क्विज कॉम्पिटिशन या तिघांचं चाललं होतं. कोण जास्त सांगते हेच तनिचे पप्पा बघत होते. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.